तर आज खूप खुशीचा दिवस आहे, कारण की आमच्या घरी येणार आहे नवीन बाळ. आणि तेच तुम्हाला लवकरात लवकर कळणार आहे, कारण की आज कोमल जायला आहे हॉस्पिटलमध्ये. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल की आपल्या मुंबईचा व्हिडिओ आला नाही, तर हेच कारण होतं, तिला करायला भरती आणि लवकरच आपल्यासमोर बाळ येणार आहे म्हणून व्हिडिओ. तर सगळ्यात पहिले नमस्कार. आता तुम्ही विचार करता की ताई तुम्ही जो कालचा व्हिडिओ केला तो आपल्या कोमल आणि रवीनेवरती, तर आज आपण त्याच्या विषयावर नाही बोलणार आहे, आपण बोलणार आपल्या कोमलवरती. आणि तुम्ही आज अजून ताई कोमलवरती, तर तुम्ही विचार करत असता की काल आपल्या मुंबईचा व्हिडिओ काढून नाही आला. तर त्यांच्या खूप अशी धावपळ चालू आहे आणि कोमलची तब्येत थोडीशी कशी डीम आहे, म्हणजे तिला दवाखान्यात नेलेलं आहे. आणि काय होणार आहे काय नाही आपल्याला लगेच कळणारच आहे, म्हणून व्हिडिओ पुरा कंटिन्यू बघा. आणि मी तुम्हाला सांगणारच आहे काय झालं काय नाही तर. आणि कोमलचं अचानकच कोमलला दवाखान्यात येणं पडलं होतं. जसं की डॉक्टरने सांगितलं होतं की बा म्हणजे 23 आणि 22 22 आणि 23 तारीख दिली तिला की बा पोट दुखलं तर आपण लगेच शिजर करू, पोट दुखलं तर नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणे. आणि नाही कधी दुखलं तर आपण 4 तारखेला शिजर करू असं त्याने डॉक्टरनं सांगितलं होतं. आणि हे मधात दिवस अशी दिली होती. असं झालेलं आहे की जी परीच्या ती डिलिव्हरी गेली होती ना तिच्या आईच्या घरी, तर तेव्हा तिचं शिजर झालं होतं. तर शिजर तिचं एका टाक्यात झालं होतं. तुम्ही मला सांगता एका टाक्यात शिजर कसं, हे मी सुद्धा कन्फ्युजून गेले ते की एका टाका शिजर कसं. तर ते डॉक्टर लोकांनाच केलं तर एका टाकाचं शिजर. तसंच आता कोमलचं झालं होतं. तर डॉक्टर म्हणले की जर का तुम्ही लवकर शिजर करसाल तर चांगलं होईल, कारण की जे आपलं बाळ असतं ते बाळ पोटात फिरतं. तर बाळ पोटात फिरायला लागलं ना, तर फिरता फिरता जर का त्याला जास्त समजा असं फिरायला थोडा प्रॉब्लेम झाला तर तो पोटाला लातासुद्धा मारू शकतो. तर मग त्यानं त्या टाके की ते टाके असे म्हणजे टाकाचो एक टाका आहे की तो तुटायचा धाकरा येतो असं डॉक्टरचं म्हणणं आलं. तर डॉक्टर म्हणले की तुम्ही जर कधी करत असाल तर शिजर करून टाका म्हणे, कारण की पुढे चालून तिला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की आपलं तुम्हाला तर माहिती आहे आपल्या जेवढ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जितक्याही बायका आहे ज्यांची डिलिव्हरी व्हायली, आणि अशा कितीच बाया म्हणजे किती बाया आहे की त्यांचं शिजर व्हायले म्हणून. आणि त्यांना माहीत असेल की जसं 9वा महिना लागला की ते टाके असे ताणल्यासारखे होता. तर तिचे टाके तुटायचा धाक होता म्हणून त्यांनी शिजर करायचं ठरवलं डॉक्टर लोकांनं. आणि ते आता डॉक्टर दवाखान्यातच जायले. तेच कालपासून गोंधळ चालू त्यांचा. कालसुद्धा दवाखान्यात गेले ते, आजसुद्धा गेलेले. तर लवकरच तुम्हाला खुशखबरीसुद्धा माहीत पडणार आहे. आणि अजून त्याच्यामध्ये काय काय चालू आहे ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. पण सध्याला आता मला अजून हे माहीत नाही आहे काय चालू त्यांच्या इथं. तर म्हणजे मी फोन लावला तर बाहेर फोन कट केला, म्हणजे सध्या फोन कट केला. मग लगेच मी दादाला फोन लावला, दादा मी सध्या तू फोन लावू नको म्हणे, खूप घाई चालू आहे म्हणे, डॉक्टर लोकसुद्धा बोलायला लागले म्हणे. तर डॉक्टर लोकांचं असं म्हणणार आहे की तुम्ही फोन बंदच करून ठेवा. तर आता तेवढं दादा बोलले माझ्याशी आणि फोन कट करून टाकला. तर जेवढा तुम्हाला जसं डिलिव्हरी झाली का नाही झाली की एवढं तुम्हाला हे असेल तेवढंच मलासुद्धा आहे. आता काय होणार आहे काय नाही म्हणून मला खूप असं टेन्शन आलेलं आहे. तुम्हाला खोटं वाटायचं मी आज जेवलीसुद्धा नाही, मला एवढं टेन्शन आलेलं आहे तुम्हाला काय सांगा. म्हणजे टेन्शन म्हणजे एकदमच खूप टेन्शन आलेलं आहे. काय होणार आहे काय नाही, काय होणार आहे काय नाही. आणि रोहिणीसुद्धा सोबत बोलली मी आता, ते मला बाई जास्त उचलखाचर करू नको. आणि रामदासला सुद्धा सांगितलं तिला एकटे सोडू नको म्हणलं, नाही तर ह्या दोघी दवाखान्यात तर तिने हिरी काय काम करून घेईन मला काही, कारण की अजून समजत नाही तिला काय उचलखाचर करीन, अजून पोट दुखायला लागलं काय करशील. म्हणून तिला सुद्धा सांगितलं फोन लावून की बाई जरा लक्ष दे. तर तिनं आईची आणि कोमलचा डबासुद्धा बांधून दिला. पण आता सध्या कोमलला काही चालत नाही, कारण की तिची शिजर आहे ना, म्हणून तिला डॉक्टरांना नाही सांगितलं की तुम्ही सध्या काहीच खाऊ नका म्हणून, कारण की शिजर करणं आहे ना म्हणून. तर सध्या जे फक्त मग आईचा डबा बांधून दिला तिनं रोहिणीनं, असं नाही म्हणत मी डबा दिला नाही, डबा दिला. पण सहसा तिला अजून जेवण करायचं डॉक्टरांना नाही सांगितलं. तर आई आता जेवते की नाही काय सांगा, आईसुद्धा सकाळची उपाशीच आहे. बाकी परीसोबत आहे त्यांच्या आई दादा उमा आई दादा कोमल परी हे सगळे दवाखान्यात आहे. आणि मला असं वाटायला की मी कधी कधी जाते म्हणून, पण काय करता मी जाऊ शकत नाही. तुम्हाला तर माहिती माझ्या घरचं चाल कसं आहे, तर घरच्या लोकांसुद्धा ऐकणं भागच आहे ना. आणि आमच्या घरचे जायले वावरामध्ये. आणि बघू शकता तुम्ही कापूस किती खराब झाला बघा. एवढा कापूस आला ना, कापूस एवढा खराब झाला, याला धाब्यावरती वाळू घालणं होतं. पण आभाळ एवढंच ऐकायला लागलं, 5 मिनिटाला आभाळ यायला लागलं. आणि मला एवढा विचार यायला लागला की काय झालं असेल दवाखान्यात, काय झालं असेल दवाखान्यात. सध्या फोनसुद्धा लावू शकत नाही. तर तिला मी फोन लावून सांगितलं मला जाऊ तुझी जर असेल तर 15 मिनिट अगोदर मला फोन लावजो. जसं दादाला सांगितलं मी ना, कोमल तर काही लावू शकत नाही, कारण तिला आता सलाईन चालू आहे. अजून इंजेक्शनसुद्धा दिलेलं आहे, रक्तलघवीची रिपोर्टसुद्धा आलेली आहे. आणि हे सगळं मला दादाने सांगितलं, कारण की कोमल तर काही बोलू शकत नाही आणि आईच्याच ह्याच्यात आहे.
आणि रोहिणीकडं घरी आहे रोहिणीला आई म्हणे तू नको येऊ म्हणे दवाखान्यामध्ये, तू दोजीवाची बाई म्हणे, त्या दवाखान्यातल्या वासा उसाने उलट्या गिलट्या होऊ शकता म्हणून. तर आईनं रोहिणीला घरीच ठेवलं. पण तरी रोहिणी म्हणे डिलिव्हरी झाली की मी त्यांच्यासोबत येईन म्हणे. रामदाससुद्धा घरीच आहे, म्हणजे काही काम पडलं की लगेच सामान आणून द्यायला बरं होईल ना. तर थोडंफार सामानसुद्धा नेलेलं आहे, म्हणजे काय पाहिजे काय नाही, काय पाहिजे काय नाही ते चालू आहे. आणि मला एवढं तुम्हाला काय सांगा, घरातसुद्धा धंदा सुसान नाही आहे. काय झालं असेल नुसतं तुद्रा झोकात टाकलं मी पुरुष शाळेत जायले. तुम्ही विचार करू शकता. आता जोर तिचा काय होतंय काय नाही, काय होतं हे समजत नाही. तर माणसं असे बेचीने व्हायला मला, आणि तिच्या अगोदर मलाच घाबराट सुटायला लागली. तर मी तिला सांगितलं मला देवाचं नाव घ्यायचं विचारे, होऊन जाईल मला सगळं नॉर्मल. आणि ओम भयाचा तर फोन कॉलच नाही आहे, कारण तो त्याचं गुंग घेते. कारण की हा फॉर्म भरा तो फॉर्म भरा हे चालू आहे. आई दादा म्हणे त्याला तर फोन लावूच नको म्हणे तू, त्याच्यामुळे खूप सारे काम आहे म्हणे. आणि दुकानसुद्धा दुसऱ्याच्या भुरशा सोडून आलेला आहे तो, कारण की हे काम अर्जंटच आहे ना. दुकानसुद्धा बंद ठेवू शकत नाही, कारण की ऑफर चालू आहे. तर कस्टमरसुद्धा खूप यायला लागले. तर सुदर्शन भाई आहे दुकानामध्ये, बाकी ओम भाई इकडंच आहे. आणि कामधंदासुद्धा चालूच आहे. तर खूप काय पता होऊन चालू आहे सगळा. कालपासून परेशान झाले दोघंजण म्हणतात आपली ओमा आणि हे कोमल आणि ओमा. कारण की शेजार म्हणले कोणाला टेन्शन येतच ना, थोडंफार का टेन्शन येतं म्हणजे येतं. तर त्यांच्याकडे काय काय चालू मला काहीच माहीत पडणार नाही. आता तरी दीड घंटा झाला मी फोन लावलेला आहे. आता काय फोन लावला नाही सध्या. असं वाटतं नको होतं त्यांच्या टेन्शनमध्ये ना, आपण काय त्यांना फोन लावा. तरी आता तिच्या मम्मीला फोन लावते मी एकदा, आणि तिला म्हणते तुम्ही कोमलला फोन लावून बघा आणि या म्हणत असेल तर चालल्या जा, कारण की शिजर तर आज होणारच आहे तिचं. तर समजेनच आपल्याला काय होणार आहे काय नाही. आणि अशी घबराटसारखी घबराट व्हायला मला. सकाळपासून आमच्या घरात बी लाईट नाही आहे, काय करसान. आणि देवाचं पाणीसुद्धा भुरभुर चालूच आहे. एक दोन झोका देते म्हटलं उठून जाईल. अजून मच्छरसुद्धा चावतं आमच्या घरामध्ये. खूप सारा परेशानी बुवा, काय करसा आता, काय होतं काय नाही हाच विचार चालू आहे मला सुद्धा. आणि जसं काही मला माहीत पडलं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं पोहोचून तुमच्यापर्यंत. आणि आज सुद्धा आपल्या ओंभ्याचा व्हिडिओ आला नाही, कदाचित येईन तर येणार, येऊ बी शकणार नाही, कारण की त्याला नाही सुसायला लागला काही काय करा काय नाही म्हणून. आणि खरी गोष्ट आहे, जर तुझी डिलिव्हरी होते तर त्यांना सुचणारच नाही काय झालं काय नाही म्हणून. आता पाहू आपण होता लोक तर ते काही बी हो, पोरगा हो की पोरगी असं माझं काही म्हणणं नाही. पण देवा जे द्यायचं ते लवकर नॉर्मल दे, म्हणजे परेशान काहीच होऊ नको देऊ. म्हणजे तुम्ही माझा शिजरचे काहीच परेशान होत नाही, तशी गोष्ट नाही. हो बाळा माझं नॉर्मल पाहिजे. तर काही माही निघेले. आता रक्तलघवीसुद्धा चेक केली, रक्तलघवी समजतं, पण होता लोक सगळंच नॉर्मल देईन लवकर होईल म्हणा बाई. टेन्शन तर खूप यायला मला, तुम्हाला काय सांगा मी. कारण की 4 तारखेला सांगितलं होतं शिजर करायचं होता, आता या वर्षी लवकर सांगितलं लवकर करून घ्या म्हणे शिजर. तर शिजरसाठी जायला नेले आता हॉस्पिटलमध्येच आहे. आणि कॉलसुद्धा उचलत नाही आहे भाऊ, पण खूप सारं टेन्शन आलेलं आहे मला. आता पाहू, आता अजून 10-15 मिनिटांना लावीन त्याला फोन आणि विचारून पाहिजे काय झालं काय नाही. तर काय सांगता काय नाही. तर आपली परीसुद्धा सोबत नेले, परी राहते की नाही काय सांगा. आणि आई सकाळची जेवेल नाही आहे, आता डब्बा नेला जेवते की नाही काय सांगा बिचारे. पण मला नाही वाटत जेवण करीन, कारण तिला नाही सुचणार. कारण की हा टाईम की तुम्हाला काय सांगा एवढा कठीण टाईम आहे हा. हे दिवसही लवकर जात नाही, अशी गोष्ट आहे. आणि आईला सगळंच पाहणं आलं, आईला पाहणं, कोमलने सुद्धा पाहणं आलं, कोमलच्या बाबूला पाहणं आलं. आपली मेन म्हणजे आपली परीसुद्धा सोबतच नाही येईल त्याने. परी कोणापाशी राहत नाही, तिच्या काकूपाशी घरी राहत नाही परी. तर आई सोबतच घेऊन जायला परीले. आता परी राहिली पाहिजे दवाखान्यामध्ये तिच्या माईचं शिजर व्हायच्या अगदी. कारण की शिजरला मला माहीत नाही किती टाईम लागतो तर, पण टाईम लागतो म्हणता, मला काही माहीत नाही अजून. आणि मी कोणाचं शिजर पाहिलंसुद्धा नाही, फक्त कोमलचंच पाहिलं. तर कोमलचं सुद्धा बघितलं होतं, तर कोमलची डिलिव्हरी अगोदरच होऊन गेली, ते आम्हाला संध्याकाळ झाली जायले. तर आता किती टाईम लागतो काय सांगायले. आता वर आपली परीसुद्धा राहिली पाहिजे, कारण की ते कोमलच्या अंगावर बी खूप आहे ना. मी नाही केलं पाहिजे. होतं का दादासुद्धा आहे म्हणा, दादा आहे, आई आहे, सांभाळून घेतील त्या. आणि समजेन काय झालं काय नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न, त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणं होते तर तुम्ही ना सगळ्यांना कमेंट केलं, त्याच्या कमेंट मी सगळ्या वाचलेल्या आहे. तर कोणी काय म्हणतं त्या गोष्टीचा मला काहीच राग नाही आहे.
म्हणून तुम्ही कमेंट केलं तर कमेंट पुरं वाचते मी. तर हेच होतं, दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये. आणि त्याचं उत्तरसुद्धा देऊ शकते मी, पण मग नको वाटलं. जसं तुम्ही तसं मी नाही होऊ शकत ना. मला तुम्ही बोलता की ताई तू याच्यात मदत नको करू जाऊ, त्यांच्यात मदत करत नको जात जाऊ. नाही, मी करणार आहे. कारण काहून की माझ्या नंद आहे, मी त्यांची नणद आहे. मला त्यांच्यात बोलायचा पुरा अधिकार आहे. मी त्यांना बोलणारच आहे, जेवढी त्या मला काय बी म्हणू. पण मी त्यांना माझ्या लहान बहिणीच मानते. त्या मला बोलल्या तरी चालता. आणि तुम्ही ज्या कमेंट करता मला त्या कमेंट्स मला काहीच वाईट वाटणार नाही. कारण की तुम्ही त्या कमेंट करता त्या मी वाचते सुद्धा आणि हे बी करते. पण ज्या मला चांगल्या वाटल्या त्याच मी हे करते. कारण की तुम्ही मला माझ्या ताई तू फुडूक करते, तू तुझ्या घरात बघ. मी माझ्या घरचंसुद्धा बघते, मी त्यांच्या घरचंसुद्धा बघते. मला त्यांनासुद्धा पाहिणं आलं आणि मी यांनासुद्धा आमच्या घरचंसुद्धा पाहिणं आलं. मी दोन्हीकडलं करत असते, मी एकीकडलं नाही. कारण की मला माहिती आहे की आपल्या भावजायांना समज आहे ना, आपण नाही सांगणार तर कोण सांगणार आहे. आणि आपल्याशिवाय कोणी त्यांना, मला एवढं माहिती आहे. आणि हां, दोन ननद भावजामध्ये थोडीफार तू मी चालूच असती, जशी बहीण भावामध्ये असती. एक पल मी ते म्हणता ना, रागाला तिला म्हणवू शकते मी. म्हणून काही एवढं विशेष नाही, मनावर धरायचे काही कारण नाही आहे. कारण की खूप जणांनी कमेंट केला ताई तू रोहिणीलासुद्धा दिवस आहे. हो, मी मान्य करते, तिलासुद्धा दिवस आहे. मी थोडी नाही म्हणते. पण तिची काळजीसुद्धा मला आहे. जे तिला खायला द्यायचं तेच मी तिला सांगते, आई रे हे तू खायला दे, तिच्यासाठी चांगलं आहे. पण तिला ती गोष्ट समजत नाही, तर तिला समजून सांगणं पडते. तर कालचा व्हिडिओ तिने बघितला आणि तेव्हाच तिने मला कॉल केला की ताई तुम्ही बरोबर बोलता. कारण की खूप जणांना कमेंट केल्या की ताई मटण, आपलं चिकन, अंडी, अजून पपई, अजून अननस आणि गुई, हे 4-5 वस्तू गरोदर बायाला नाही चालत. तर ती कमेंट मी सोडली होती, तिने सुद्धा वाचली आणि तिला ती गोष्ट खरी वाटली. आणि तेव्हा तिने लगेच मला फोन केला आणि मला विचारलं ताई तुम्ही बरं झालं सांगितलं म्हणे, मला ही गोष्ट माहीत नव्हती. म्हणलं मी तुझ्या भलाईसाठी सांगणार आहे. तू जेवढं ते लेकरू तुझं प्यारं आहे ना, तेवढंच आम्हालासुद्धा आहे. कारण किती केलं ते माझ्या भावाचा लेकरू आहे, मला लाडता येणारच आहे. म्हणून तुझ्यासाठी सांगते मी, माझ्यासाठी नाही सांगत मी. हेच माझं सांगणं होतं, म्हणूनच मी तुला सांगितलं म्हणलं. पण तुला त्या गोष्टीचा राग आला, तसं काही मला काही राग नाही आलेला. म्हणूनच तर चला मग हेच सांगतो तुम्हाला व्हिडिओमधून की तुम्ही म्हणता ना की मला की पुढूक नको करू, तर मी पुढूक करणार आहे. आणि मीच त्यांना सांगणार आहे आणि त्यांनाच मी म्हणणारसुद्धा आहे. म्हणून ह्या गोष्टीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आणि मला असं काही तुम्ही बोलू नका की तू पुढूक नको करू, तू तुझ्या घरी बस आणि तू तुझा आहे आणि तू तुझ्या पोरीला सांग. मी माझ्या पोरीला सांगणार आहे की मी माझं जसं आहे तसंच माझ्या पोरीला सुद्धा सांगणार आहे. नंदा असलं तर नंदाला सुद्धा जीव लाव बाई, भावजाई असलं तर भावजाईला सुद्धा जीव लाव. 2 शब्द ऐका सांगशील तुझं 2 शब्द ऐकायची सुद्धा हिंमत ठेव. हेच माझ्या पोरीला सुद्धा मी सांगणार आहे. कळालं तुम्हाला सगळ्याला. कारण की मला माहिती आहे एवढ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे माझे बहिणी आहेत त्या मला चांगलीच सल्ला देणार आहे आणि मी माझ्या मुलीला सुद्धा तीच सल्ला देणार आहे. कारण की मला सुद्धा 2 नंदा आहे आणि 2 भावजाई सुद्धा आहे. कसं राहायचं हे मला समजतं माझ्या घरी. हेच कारण आहे. तर हे गोष्टीवर मी काही बोलणार नाही, जाऊ दे आता. कारण की आज खूप खुशीचा दिवस आहे आणि आपल्याला लवकरच गुड न्यूज भेटणार आहे. पण तरी मी म्हणलं या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या. कारण की तुम्ही दररोज माझे व्हिडिओ बघता आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जास्त हे क्लोज होऊन गेलेलं आहे. आणि ज्या तुम्ही कमेंट करता त्या कमेंट मला वाचायला खूप हारिक येतो. तर त्याचंच उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी काही रागाने बोलले की मी प्रेमानेच बोललेले सगळ्यासाठी. आणि हां, आता तुम्हाला लवकरच खुशखबरी भेटणार आहे. तर काय होणार तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगणार. तर नवीन कोणी असेल आपल्या व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकपासून फॉलोसुद्धा करा. तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र.